आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। नवी मुंबईमध्ये राजकीय रणधुमाळीला उधाण आलेलं आहे। या अनुषंगाने आपण नवी मुंबईतील वार्ड क्रमांक 19 विभागाचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील कुरकुटे यांच्याकडे आलेलो आहोत। आपण जाणून घेऊया त्यांच्या अनेक वर्षापासून त्यांचे समाजकार्य, थोडक्यात 15 ते 20 वर्षापासून ते समाजसेवक म्हणून या विभागात काम करत आहेत। त्याचबरोबर वॉटर गटर मीटर नगरसेवक नसतानाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या विभागात काम केलेलं आहे। त्यामुळे ही निवडणूक त्यांना कशी जाते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल सर, आपल्याला कसं आव्हान आहे, कशा पद्धतीने आपण नागरिकांसमोर निवडणूक करताना? मी सुनील रामदास कुरकुटे यावेळेस 19 प्रभागामधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ह्या निवडणूक ही जरी 5 वर्षाने येत असली तरी आम्ही सातत्याने या ठिकाणी 2005 सालापासून 20 वर्षापासून काम करत आहोत आणि आमच्या सामाजिक कार्याला 2015 साली लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून जोड मिळाली आणि आम्हाला प्रथमतः त्या ठिकाणी महानगरपालिकेचं तिकीट मिळालं। त्यावेळी काम करत असताना मला छोटासा अपयश स्वीकारावं जरी लागलं तरी मला प्रभाग समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा जनसामान्यांमध्ये जाऊन काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि गेल्या 2015 सालापासून ते 2025 सालापर्यंत आम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये राहून या ठिकाणी काम करतोय। त्यामुळे निवडणूक ही काही नव्याने नाही किंवा जनसामान्यांमध्ये आम्ही पोहोचलेलो नाही असा भाग नाही। त्यामुळे आम्हाला आमचा म्हणजे आता जरी वार्षिक परीक्षा असली तरी अभ्यासाची पूर्वतयारी ही अगोदरपासूनच झालेली आहे। सुनील कुरकुटे हे गेल्या 20 वर्षापासून समाजसेवेचा वसा घेतलेला आहे। ते पाठीमागच्या वेळेस प्रभाग समिती म्हणून त्यांची निवड झालेली होती। जरी नगरसेवक नसले तरी अनेक नागरिकांपर्यंत नगरसेवक असल्यासारखं ते काम करत होते स्वतःच्या स्वखर्चात। त्यामुळे त्यांना ही आव्हानात्मक निवडणूक नाही असं त्यांचं मत आहे। आपण स्थानिक नागरिकांच्याही समस्या जाणून घेतलेल्या आहेत। त्यांच्याही मते सुनील कुरकुटे हेच विजयी होतील असं सानपाडा विभागात म्हटलं जातं। सर, काय सांगाल, इथे युती तुटलेली आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये आणि युती तुटल्यानंतरही संपूर्ण जल्लोष आपल्या प्रभागामध्ये आपल्या बरोबर आहे असं बोललं जातं। याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर या स्वायत्त संस्थांच्या ज्या निवडणुका असतात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आपण ज्या महानगरपालिका आहेत, तर ह्या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी काम केलेलं असतं आणि त्याने केलेल्या कामाला न्याय मिळण्याचं जर वेळ असेल तर ही महानगरपालिका निवडणूक आणि या युती जर झाली असती तर यामध्ये काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय मिळू शकला नसता। त्यामुळे युती जरी झाली नसली तरीही या आमच्या प्रत्येक कार्यकर्ता तितका सक्षम आणि तो निर्णायक आमची तयारी ही गेल्या 10 वर्षापासूनच होती की येणाऱ्या काळामधील ज्या निवडणुका असतील त्यामध्ये आपल्याला यश हे खेचून आणायचं आहे। आमच्या ज्या प्रभागामधील जे मागील काळामध्ये नगरसेवक होते ते या ठिकाणी कुठेही दिसले नाही, परंतु आम्ही मात्र आमचं सातत्य कुठेही सोडलं नाही। कारण आम्हाला लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची शिकवणच आहे की समाजकारण हे पूर्ण 5 वर्षभर झालं पाहिजे आणि त्याचा जो काही निर्णय आहे तो तुम्हाला त्या निवडणुकीच्या माध्यमातून जनसामान्यांमधून मिळेल। त्यावेळेस तुम्हाला लोकांकडे जाण्याची गरज लागणार नाही। अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून आपण उभं केलं पाहिजे आणि हे आम्ही केलेलं आहे। हे होते प्रभाग क्रमांक 19 चे उमेदवार सुनील कुरकुटे यांचं आत्ताच आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे। विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणूक लढवू आणि 100% जिंकून येऊ। नाईक साहेबांनी घेतलेला वसा आम्ही 100% त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेचा विकासाचा वसा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि निवडणूक 100% लढवणार आहोत आणि विजयी होणार आहे। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या ऐकल्या। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।